न्याय नमस्कार, बीबीएस न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। मी सरिता परदेशी नाशिकहून। चला तर सुरू करूया आजचं बातमीपत्र। पहिली बातमी नाशिकहून। फिल्म फेस्टिवल होणे नागरिकांसाठी आणि नाशिककरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। आमदार कोकाटे 11वा नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल उत्साहात सुरू होता आणि महाराष्ट्रामध्ये यासाठी देश विदेशातून कलावंतांनी मोठा सहभाग दाखवला आहे। ब्रह्मकुमारी संस्थेद्वारे बनवण्यात आलेल्या महामहिम दीदी मुर्मू या चित्रपटाला प्रदर्शित होण्याचा प्रथम मान मिळालाय। नाशिक फिल्म फेस्टिवल हा महोत्सव होणे नागरिकांसाठी महत्वाची व माननीय बाब आहे। 11 वर्षांपासून हा फेस्टिवल आपल्या नाशिकमध्ये होत आहे आणि खरोखरच ही अभिमानाची गोष्ट आहे। या महोत्सवासाठी महाराष्ट्रातून देश विदेशातून कलावंत येतात आणि या सर्वांचे नाशिक पुण्यनगरीत आपण स्वागत करतो। संध्याकाळी सुद्धा दादासाहेब फाळके जन्मभूमी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम असणार आहे। तोही भव्य दिव्य होईल यात शंका नाही। मुकेश कणेरी व त्यांच्या टीमने खूप चांगले कार्य केले आहे। हे कार्य अधिक उत्साहाने घडत जावे याची शुभेच्छा, अशा शब्दात माननीय नामदार माणिकराव कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कॉलेज रोड स्थित गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये दिनांक 29 मार्च रोजी 11 वाजेला नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आलं होतं। यात देश विदेशातून आलेल्या विविध चित्रपटांचं स्क्रीनिंग करण्यात आलंय। या प्रसंगी उद्घाटक म्हणून माननीय नामदार माणिकराव कोकाटे कृषी मंत्री बोलत होते। दीप प्रज्वलनानंतर मूवीची क्लिप दाखवून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री अजय बोरस्ते, शिवसेना उपनेते, तसेच ब्रह्मकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रीय संचालिका ब्रह्मकुमारी वासंती दीदीजी, विनोद तिवारी, कॅनडा फिल्म मेकर आणि मेंटर ऑफ फिल्म एज्युकेशन, लक्ष्मणजी सावजी, भाजप महाराष्ट्र राज्य प्रवक्ते श्री बबन घोलप, माजी समाज कल्याण मंत्री श्री प्रकाश बनकर, जिल्हा अध्यक्ष मराठा बिझनेस फोरम श्री संदीप सोमवंशी, संस्थापक ग्लोबिस फोरम श्री रमेश धोंगडे, माजी नगरसेवक श्री उज्ज्वल निरगुडकर, ऑस्कर अकादमी वोटिंग मेंबर, SJ जननी ग्रामी वोटिंग मेंबर, सुजॉय मुखर्जी, डायरेक्टर हुनर मूवी, ब्रह्मकुमारी प्रभा मिश्रा निर्मात्या व ब्रह्मकुमार पंपोश मिश्रा, त्यानंतर महामहिम दीदी मुर्मू चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक, द लाईट चित्रपटाच्या वितरण व्यवस्थापक ब्रह्मकुमारीजी शिखा आदी मान्यवर उपस्थित होते। या चित्रपटात महाकुंभाच्या जवळजवळ 12 चित्रपट दाखवण्यात आले। यात ब्रह्मकुमारी संस्थेद्वारे बनवण्यात आलेल्या महामहिम दीदी मुर्मू या चित्रपटाला प्रदर्शित होण्याचा प्रथम मान मिळालाय। या प्रसंगी चित्रपटाच्या निर्माता ब्रह्मकुमारी प्रभा मिश्रा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपल्याजवळ काहीही नसेल, परंतु फक्त निश्चय, जिद्द, सचोटी व सातत्य या गुणांच्या बळावर आपण जगातील कुठलीही गोष्ट संपादन करू शकतो। या जगात काहीही अशक्य नाहीये आणि हीच गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे। चित्रपटाला नाशिकमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल ब्रह्मकुमारी प्रभा मिश्रा यांनी संपूर्ण ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे आयोजकांचे आभार मानलेत। दिग्दर्शक ब्रह्मकुमार पंपोश यांनी सांगितलं की महामहिम द्रौपदी मुर्मू यांचे जीवन, आध्यात्मिक जीवन आपल्यासाठी अत्यंत आदर्शवत आहे। त्यांच्या या जीवनातून आपल्याला खूप साऱ्या प्रेरणा मिळतात। त्यांच्या जीवनात अनेक हलाखीचे प्रसंग आलेत। त्यावेळेस महामहिम द्रौपदी मुर्मू या डिप्रेशन मध्ये गेल्या होत्या। त्या काळात अत्यंत त्यांना त्रास झाला आणि त्यांनी ब्रह्मकुमारी संस्थेचा आसरा मिळवला। तिथून त्यांनी आपल्या जीवनाला कशी कलाटणी दिली याचे मूर्तिमंत चित्रण या चित्रपटात केलेले आहे। हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित व्हावा आणि यातून सर्वांना प्रेरणा मिळावी अशी आशा ब्रह्मकुमार पंपोश मिश्रा यांनी या प्रसंगी व्यक्त केली आहे। श्री बबनराव घोलप, माजी समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य, यांनी आपल्या मनोगतात सांगितले की दादासाहेब फाळके यांच्या जन्मभूमीवर व कर्तृत्व भूमीमध्ये हा कार्यक्रम करताना आम्हाला फार अभिमान वाटतोय। जगभरातील चित्रपट या महोत्सवामध्ये समाविष्ट होतात। मागील महोत्सवात 447 चित्रपट समावेश झालेले होते। मात्र स्थानिक नागरिकांचा पाहिजे तसा प्रतिसाद या महोत्सवाला लाभलेला दिसत नाहीये। याची खंत आमदार बबनराव घोलप यांनी व्यक्त केली आहे।
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कुमारी रेवा कणेरी, डॉक्टर दीपा व सिमरन आहुजा यांनी केले, तर उत्कृष्ट व्यवस्थापन बीएमएस कंपनीचे संदीप सोमवंशी यांनी केले होते.